हे काठिण्य पातळीबद्दल एक मोठा विषय आहे. हे नेमकं काय आहे काठिण्य पातळीचा विषय? ते काठिण्य पातळी काय इंग्लिशमध्ये सांगू शकता का? नॉर्मलायझेशन तुम्ही काय सो नॉर्मलायझेशन बेसिकली सो अर्लियर पहिले कसं होतं की पर्सेंटेज काढायचे. आता पर्सेंटेज न काढता पर्सेंटाईल वरती आलेले आहेत. सो पर्सेंटाईल मार्क्सवरून तुमच्या टोटल मार्क्सवरून तुमचे गेन मार्क्समध्ये पर्सेंटेज तुमचा निघतो. पर्सेंटाईलमध्ये फॅक्टर येतो हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव सॅट फॉर द एक्झाम. त्याच्या बेसवरती पर्सेंटाईल पूर्ण कॅल्क्युलेशन होतो. सो जी स्टँडर्ड पद्धत चाललेली जे पर्सेंटेज काढायची त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता की ज्याच्यामुळे हे आणलंय त्याचा काय आपल्याला अजून माहीत नाहीये की पर्सेंटाईल हे कशामुळे इंट्रोड्यूस केलेलं आहे, नॉर्मलायझेशन कशामुळे इंट्रोड्यूस केलेलं आहे. सेकंडली ओएमआर इज ऑप्टिकल मार्क रेकग्निशन. सो ओएमआर मध्ये जे व्हायचं जे तुम्ही डॉट करायचे ते स्कॅन करायचे आणि त्याच्या हिशोबाने यायचे. फॉर एक्झाम्पल जर मी एक्झाम दिलेली आहे आणि मला डाऊट आहे काही की बाबा मी हे आन्सर बरोबर दिलेले आहेत पण त्याचे मार्क मला भेटलेले नाहीत, आय कॅन आस्क फॉर रिचेकिंग. मी ती रिचेकिंगसाठी विचारू शकतो. आता डिजिटायझेशनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल तर ज्यांनी कधी आयुष्यात माऊसच पकडलेला नाहीये, ज्याची पूर्ण ट्रेनिंग पेनावरती झालेली आहे, त्याला किती वेळ लागणार आहे जस्ट टू नॅव्हिगेट की कुठल्या ह्याच्यावरती कुठे जायचं आणि काय क्लिक करायचं आहे. त्याचा अर्धा टाइम त्याच्यामध्ये जाणार रादर दॅन सॉल्व्हिंग दी क्वेश्चन्स. त्याचा अर्धा टाइम त्याच्यामध्ये जाणार आहे. सेकंडली त्यांनी क्वेश्चन काय ठेवले आहेत हे त्याच्या लक्षात नाही राहणार आहेत. बिकॉज वन्स यू सबमिट इट ते सबमिट झालेलं आहे. तुमचा त्याच्याकडे काही रेकॉर्ड नाहीये. पाठीमागे त्याची डिजिटल कॉपी सबमिट झालेली आहे विच यू डू नॉट हॅव प्रूफ. त्याचा ऍक्सेस नाही डिजिटल कॉपी, त्याचा ऍक्सेस नाहीये किंवा ऍक्सेस पाठीमागे बॅकएंडनी चेंजही केलाय ना. डेटाबेस एवढे मोठे मोठे डेटाबेस आहेत. AWS कडे अदानी आजकाल सगळेजण डेटा सेंटरवरती एवढं जोर देतात आणि डेटा सेंटर सिक्युरिटी वरती एवढे जोर देतात. त्याचं रिझन काय इज फॉर डेटा इंटिग्रिटी. आता ह्याच्या पाठीमागे डेटा इंटिग्रिटी काय आहे ह्याचाही आपल्याला झिरो नॉलेज आहे. ह्याच्याबद्दलही आपल्याला काय माहित नाही. मग हे सगळे जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही त्याच्यामध्ये चेंज करायची घाई कशाला आहे. ते म्हणतात की क आणि ड वर्गाच्या घेतोय आम्ही. सांगताना तर ते असंच म्हणतं की अ ब त्याच्या नाही घेत होतो आम्ही. पण त्याच्याने काय डिफरन्स होणार आहे. मग तुम्ही दोन वेगवेगळे का करतायत. एक आहे जी स्टँडर्ड पद्धत आहे त्याच्यानेच चालू द्या. दोन वेगवेगळ्या पद्धत कशाला. सो बेसिकली सी आणि डी साठी वेगळा आणि ए आणि बी साठी वेगळा. शेवटी तुम्ही मार्क एकत्र टॅलीच करणार आहात. मग सगळ्या एकाच स्टँडर्ड पद्धतीने घ्या. आता जर समजा तुम्ही म्हणता की नॉर्मलायझेशन मध्ये पर्सेंटाईल काढताय, समजा एकदा एकाच वेळेला परीक्षा घेतली तर ते शक्य होऊ शकतं का की समजा 6-7 लाख मुलं परीक्षा देत आहेत, एकाच वेळेला एकच पेपर कम्प्युटरवरती सगळ्या मुलांना आला तर ते टॅली होऊ शकतं काय वाटतं? सगळ्यात पहिले तर कम्प्युटरवरती आल्याचा हा पहिले प्रश्न आहे. ज्याला पेनाची सवय आहे त्याला तुम्ही अचानक माऊस द्याल त्याला नॅव्हिगेशन मध्ये त्याचा वेळ जाणार आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना ते नाही पॉसिबल आहे. नाही पॉसिबल आहे. त्यांनी मला 3 तासात म्हणजे 1 तासात पेपर तुम्हाला फिनिश करतात. तो पेपरच एवढा टफ आहे की ते क्वेश्चन समजून तो पेपरही लोकांचा पूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये जर तुमच्या अर्ध्याच्या पेक्षा जास्त वेळ नॅव्हिगेशन मध्ये चाललाय जस्ट टू सिलेक्ट दी ऑप्शन्स, मग तुमचं काय राहणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही उत्तर कुठे देणार. सो तुमचा कॅलिबर 100% तिकडे टेस्ट होत नाहीये.